शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या ॲक्टिव्ह शेतकरी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण झेंडूचं नियोजन पाहतोय आपले दसरा दिवाळी सणानिमित्त. तर साधारणतः झेंडू लागवड करून आपले 25 दिवस झालेले आहेत. साधारणतः बरोबर 25 दिवस 24-25 दिवस झालेले आहे. तर त्या 25 दिवसामध्ये आपण 2 ड्रिंचिंग आणि एकच फवारणी ही केलेली आहे. ते आपण आपल्या चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून सांगितलेले आहे. तर त्या फवारणी आणि 2 ड्रिंचिंग मधील जो आलेला रिझल्ट आहे हा तुमच्या समोर आहे. पहा मित्रांनो, या पद्धतीने ही झाडाची डेव्हलपमेंट झालेली. जो फुटवा आहे, फुटवा एकदम चांगल्या प्रकारे फ्रेश पानावरती नागाळी कुठेही दिसणार नाही आपल्याला. म्हणजे पहिलं जे आपण नागाळीचं नियोजन केलं ते एकदम चांगल्या प्रकारे झालेलं आहे. हे पहा मित्रांनो, ह्या पद्धतीचा फुटवा आहे. प्रत्येक झाडाचा फुटवा बघा. हे पहा. आता साधारणतः आपण फवारणी करून 10 दिवस झालेले आहेत. तर आपल्याला पुढच्या हिशोबाने थोडं प्रिव्हेंटिंग मध्येच आपल्याला ही फवारणी करायची आहे. तर आपण आज काय केलेलं आहे मित्रांनो, म्हणजे त्याच्यावर आता जे येणारी जी समस्या आहे हे पहा मित्रांनो. समजा हे पानं आहेत आपले, हे पानं याचा थोडं रस शोषक किडी किंवा जी लाल कोळी म्हणतो आपण, हे त्या गोष्टीचा परिणाम आहे. पानं थोडेसे खालच्या साईडला हे झुकल्या जातात आणि त्याच्यातला रस शोषक किडींनी रस वाढलेला राहतो. त्याच्यामुळे त्याची ग्रोथ थोडीशी स्लो होती. तर ह्या गोष्टीमुळे आपण त्याला आज फवारणी करणार आहोत. त्यामध्ये आपण एक कीटकनाशक, बुरशीनाशक आणि थोडंफार मायक्रोन्यूट्रिएंट घेणार आहे. कारण काही अन्नद्रव्यांची कमतरताही यामध्ये राहिली नाही पाहिजे. आणि विशेषतः अजून एक याच्यात दुसरी एक समस्या आहे आपली, फांदी करप्याची. तर फांदी करपा तसं पाहिलं तर यावर्षी जास्त काही दिसत नाही आहे, परंतु तरी पण आपल्याला आपला जो फांदी करपा तो कंट्रोलमध्ये ठेवावं लागेल किंवा त्या पद्धतीनेच आपल्याला हे करावं लागेल. काय होतं, हे ज्यावेळेस गार गरम वातावरण होतं म्हणजे क्लायमेट, तर त्यावेळेस जमिनीतली बुरशी काही प्रमाणात हे वाढतात आणि जमिनीतली बुरशी वाढल्यामुळं ते डायरेक्ट त्याच्या मुळापासून खोडावर आणि म्हणजे त्यावर अटॅक करून फांदी करपा तयार होतो किंवा त्या पूर्ण खोडे ते काळं पडतं. पण त्याला प्रिव्हेंटिंग मध्येच फवारणी जे चालणार आहे, जेणेकरून त्या गोष्टीची आपल्याला पुढं अडचण वगैरे येणार नाही. तर मित्रांनो, या पद्धतीने हे फांदी करपा आपल्याला पूर्ण प्लॉटमध्ये समजा एक 4-5 झाडं आढळण्यात आलेले. तर साधारणतः आपण त्या फांदी करपा होऊ नये म्हणून हे पहा मित्रांनो, या पद्धतीचा हा फांदी करपा असतो. म्हणजे फांदी ही अशी वाळल्या जाते, आतलं जी त्याचा स्टेम आहे तो पूर्णपणे काळा पडला जातो, खराब होतो. तर ह्या गोष्टीची समस्या आल्यानंतर आपलं पूर्ण झाड हे खराब होऊन जातं. हे येऊ नये म्हणून आपण त्याला एक बुरशीनाशक पण घेतलेलं आहे. ते कोणतं घेतलेलं एक समस्या आहे मित्रांनो. हे पहा मित्रांनो, हे जो गाभा राहतो किंवा जो शेंडा राहतो झाडाचा, ते निघताना अशा प्रकारे पिवळसर पडतो. हे शक्यतो ह्या शेंड्यावरती किंवा ह्या पिवळ्या पडणाऱ्या समस्येवरती आपण इथून मागं भरपूर काही प्रयोग केलेले आहेत. परंतु याचं काय होतं मित्रांनो, हे एकदा आल्यानंतर सहजसहजी कंट्रोल होत नाही. पण याला आपण स्पेसिफिक असं काही कारण नाही आपल्याला म्हणजे सापडलेलं की कशाने होते काय होतं. पण तरी आपण त्याला मायक्रोन्यूट्रिएंटची डेफिशियन्सी म्हणून आपण त्यावरती मायक्रोन्यूट्रिएंट हे घेतो किंवा बाकी इतर काही गोष्टीचा. परंतु ह्या वर्षी काही हे जास्त प्रमाण वगैरे दिसत नाही आपल्याला, किंवा मग असं एखाद्या दिवशी वातावरणाचाच इफेक्ट असू शकतो. तर मित्रांनो, जे लाल कोळी आणि इतर जे रस शोषक किडी आहेत, थ्रिप्स, मावा, तुडतुडे, सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या आपण त्याच्याकरता एक चांगलं कीटकनाशक निवडलेलं आहे. कारण काय होतं मित्रांनो, सध्याचं बदलतं वातावरण विचार केला, आपण जर लय साधा फवारा घ्यायला गेलो तर आपल्याला थोडे रिझल्ट व्यवस्थित भेटत नाही आणि परिणामी आपल्या पिकाचं नुकसान होतं. त्यासाठी आपण ट्रॅक्टर बँडचं शिनवा हे कीटकनाशक आहे, एकदम छान कीटकनाशक आहे. हे लाल कोळी प्लस इतर जे रसशोषक किडी आहेत या किंवा आळी वगैरे हे पण आपल्याला सगळं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी हे असरदार असल्यामुळे आपण हे निवडलेलं आहे. यामध्ये फ्लुक्झामेथामाइड 10% EC हा घटक असलेला आहे. तर जे फांदी करपा जो आलेला आहे आपल्या झाडावरती किंवा जे दिसतोय म्हणजे जास्त नाही, नॉर्मलच आहे, तो येऊ नये किंवा आहे त्या परिस्थितीत थांबावा यासाठी आपण इझुकी म्हणून एक बुरशीनाशक आहे ट्रॅक्टर ब्रँडचं. तर यामध्ये कासुगामायसिन आणि थिपुजामाइड हे कंटेंट असलेलं आहे. म्हणजे साधारणतः आपण इझुकी हे नाव जरी विचारलं दुकानदार तरी ते आपल्याला भेटून जाईल. आणि आपण जे दुसरी एक डेफिशियन्सी बघितली होती का, ते आपण त्याला मायक्रोन्यूट्रिएंटची डेफिशियन्सी असं म्हणलो. तर त्यासाठी आपण फर्ट्रिलियन कॉम्बी म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंटचा आपण एक स्प्रे म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट घेतलेला आहे. तर या पद्धतीने आपण आज 3 औषधांची फवारणी करणार आहे.
तर याचा रिझल्ट कसा येणार, काय म्हणजे काय प्रकारे काय याच्यात होणार, आपण आपलं पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार. अनुभवच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो. त्याच्यामुळं जे आपले इतर जे शेतकरी बांधव आहेत यांना हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्याला लाईक करा. धन्यवाद.